नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे कोतवाल भरतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर महसूल सेवक म्हणजेच कोतवाल तर राज्यामध्ये 2912 पदांची भरती होत आहे आणि ही भरती प्रक्रिया येत्या काही दिवसात संपणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, या भरती प्रक्रियेसाठी नेमकी पात्रता काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, संपूर्ण माहिती तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे विनंती आहे सर्वांना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. माझ्या मित्रांनो, नवीन नाव महसूल सेवक, ज्याला आपण कोतवाल म्हणून ओळखतो. म्हणजेच गावचे पांडेबुवा, तलाठी, पटवारी, रावसाहेब यांच्या कामामध्ये मदत करणारा, त्यांना पूर्णवेळ ग्राम नौकर म्हणू शकतो आपण. महसूल सेवक ज्याला आपण कोतवाल म्हणतो. तर या कोतवाल या पदासाठी साधारणतः 2912 पदं राज्यामध्ये टोटल भरल्या जाणार आहे. जिल्ह्या वाईज सुद्धा किती वॅकन्सी आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि माझे मित्रांनो, या संदर्भात सांगायचं झालं तर पात्रता काय आहे, त्याचबरोबर कोण्या प्रकारची याची पद्धती असेल त्यावरती सुद्धा आपण डिस्कशन करू. सगळ्यात पहिली गोष्ट, इथं सुरुवात कुठं झाली बघू शकता. सर्वात प्रथम हे पेपरमध्ये बातमी आलेली आहे आणि बातमी आली होती, कोतवालांची 2912 पदे रिक्त, 30 नोव्हेंबर पर्यंत भरती प्रक्रिया. म्हणजे तुम्हाला इथं क्लिअरली समजणार आहे की ही भरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर पर्यंत संपणार आहे. म्हणजे इथं विचार करू शकता, नोव्हेंबर म्हणजे 11वा महिना, इथून 3 महिन्यात म्हणजे साधारणतः 90 दिवसात ही भरती प्रक्रिया संपेल. मग तुमचं म्हणणं असेल किंवा 1 महिना फॉर्म भरायला जाईल, मग TCS परीक्षा घेईल, त्याची आन्सर की देईल, मग रिस्पॉन्स शीट, हे सारे कुठाने तुमच्या जवळ ठेवा. भरती प्रक्रिया साधारणतः ही जिल्हा निवड समितीमार्फत होऊ शकते. त्यामुळे इथं एवढा वेळ लागणारच नाही. त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे की या भरती प्रक्रिये कधी चालू झाली आणि कधी संपली इथपर्यंत सुद्धा आपल्याला माहीत पडणार नाही, इतकी फास्ट होणार आहे. आता हेच तुम्ही बातमी पाहिलेली असेल माझ्या मित्रांनो. तर हे विभाग वाईज आहे बरं. म्हणजे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 685 जागा रिक्त आहेत. नागपूर विभागामध्ये 404 आहेत. अमरावती विभागामध्ये 398, सर्वात कमी म्हणू शकतो आपण. त्याचबरोबर पुणे विभागामध्ये 528, नाशिकमध्ये 428 आणि कोकण विभागामध्ये 469 अशा प्रकारच्या जागा रिक्त आहे. आता जिल्ह्या वाईज किती जागा रिक्त आहेत त्यावरती सुद्धा आपण पहिले पाहू. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 19 तारखेला 19 ऑगस्टचं पाहू शकता तुम्ही हे. आणि याचा एक परिपत्रक आलं होतं आणि या परिपत्रकामध्ये काय क्लिअरली मेन्शन आहे, तारीख दिलेली आहे 19 ऑगस्ट 2026. आणि या 19 ऑगस्ट 2026 मध्ये उल्लेखित आहे, महसूल सेवक कोतवाल पदभरती 2026 बाबत काही माहिती म्हटलेली आहे. कोणती माहिती म्हटलेली आहे? शासन निर्णय दिलेला आहे, महसूल व वन विभाग जो काही निर्णय दिलेला आहे. आणि हे होतं माझ्या मित्रांनो कोतवालाची पदभरती करण्याबाबत 2026चं. काय महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपण क्लिअरली बघूया. उपरोक्त विषयांकित प्रकरणी राज्यातील 31 मे 2026 पर्यंत रिक्त असलेल्या 2912 इतक्या जागा महसूल सेवकांच्या भरण्यासाठी एकूण विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे. म्हणजे आपण बऱ्याचदा भरती प्रक्रियेच्या संदर्भात काय पाहतो, किंवा मान्यता मिळणार आहे किंवा आपल्याला हाती मंत्रिमंडळाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. तर असं काही इथं ऑलरेडी मान्यता भेटलेली आहे. ठीक आहे. त्या अनुषंगाने कळविण्यात येते की उक्त संदर्भ 1 मधील शासन निर्णयात नमूद महसूल सेवक कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमार्फत महसूल सेवक कोणामार्फत भरती घ्यायची आहे? निवड समितीमार्फत भरती घ्यायची आहे. आणि ही भरती आहे टोटल 2912 पदांसाठी. त्वरित हा शब्द हायलाइट करून घ्या. त्वरित करण्यात यावी. सोबतच जोडलेल्या जिल्हानिहाय रिक्त पदांच्या विवरणानुसार तसेच वरील प्रमाणे कोतवालांची पदे भरताना संदर्भाधीन क्रमांक 2 निर्णयातील सुधारित तरतुदीचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहेत. कोतवालाची पदे भरली जातील याची दक्षता निवड समितीने घ्यायची आहे. तसेच सदरची पदभरती 30 नोव्हेंबर 2011 पूर्वीच कंप्लीट करायची आहे. काय म्हणते? कोणत्याही परिस्थितीत भरती प्रक्रिया कंप्लीट करायची आहे. म्हणजे 30 नोव्हेंबर पूर्वी कंप्लीट करायची आहे. होऊ शकते भरती प्रक्रिया येणाऱ्या 2 महिन्यात कंप्लीट होईल. पण याच्यासाठी लेखी परीक्षा असते. हो, तुम्ही ठीक ऐकू राहिले. लेखी परीक्षा असते आणि याच्यासाठी पात्रता काय असते त्याच्यावरती पहिले बोलूया. एक काम करतो, सगळ्यात पहिले जिल्हा वाईज पाहून घेऊ, नंतर आपण डिस्कशन करू. एक काम करा, पहिले आपल्याला जिल्हा वाईज जायचं आहे.
तर जिल्ह्यावाईज तुम्ही पाहायला गेले तर माझे म्हणून हेच ते परिपत्रक होतं जे तुम्हाला मी क्लिअरली जिथं फोटो काढून दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला क्लिअरली सांगितलं. तर हे ते परिपत्रक आहे तुम्हाला इथं स्क्रीनवरती वाचता येत असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. याचबरोबर माझ्या मित्रांनो आता आपल्याला पाहिजे महसूल सेवक 2026 31 मे पर्यंतची ही माहिती आहे. आणि तुम्ही स्क्रीनवरती पाहता छत्रपती संभाजीनगरमध्ये 500 पदं मंजूर असून 217 पदं भरलेली आहेत आणि 283 पदं आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत. जालनामध्ये 47 आहेत, परभणीमध्ये 64 आहे. ही रिक्त पदांचा कॉलम आहे. हा जो तुम्हाला दिसतोय, हा रिक्त पदांचा कॉलम आहे, लक्ष ठेवा. यानंतर हिंगोलीमध्ये 45, नांदेडमध्ये 78, बीडमध्ये 71, लातूरमध्ये 62, धाराशिवमध्ये 35 आणि अशा प्रकारे या विभागामध्ये 685, नागपूरमध्ये 115, त्यानंतर वर्धा 46, भंडारा 58 आणि गोंदिया 39. यानंतर आपल्याला पुढं पाहायचं आहे माझ्या मित्रांनो 76 पदं भरली जाणार आहे चंद्रपूरला, गडचिरोलीत 70 भरली जाणार आहे, अमरावतीत 84 पदं भरली जाणार आहेत, अकोल्यात 80, वाशिममध्ये 41, बुलढाण्यात 85, यवतमाळमध्ये 108. अशा एका प्रकारे अमरावतीत 398 पदांची भरती होईल. पुणे विभागामध्ये पाहू शकता 149 जागा पुण्यासाठी आहेत. 91 जागा आहे साताऱ्याला आहे, सांगलीला 67 आहे, सोलापूरला 114 आहेत, कोल्हापूरला 107 आहे. त्याचबरोबर एकूण पुणे विभागामध्ये 528 सर्वाधिक जागा भरताना दिसत आहेत. नाशिक विभागामध्ये पाहू शकता नाशिक स्वतः जिल्ह्यासाठी 149 जागांची भरती होत आहे. धुळेसाठी 47, नंदुरबारसाठी 45, त्याचबरोबर जळगावसाठी 86, अहिल्यानगर 101 असे 428 जागा असणार आहे आपल्या पुणे विभागासाठी आपल्या कोणत्या नाशिक विभागासाठी. यानंतर असणार आहे मुंबई शहरसाठी 108, मुंबई शहरसाठी 0 आहेत, मुंबई उपनगरसाठी मात्र 13, ठाण्यासाठी 108, पालघर 123, रायगड 119, रत्नागिरी 64, सिंधुदुर्ग 42 आणि एकूण अशा प्रकारे या विभागात 469 म्हणजे टोटल 2912 जागा भरल्या आहे आणि 10,066 जागा माझ्या मित्रांनो याच्यामध्ये भरलेल्या आहेत आणि उर्वरित जागा ज्या भरती होत आहेत. आता सगळ्यांचा एकच प्रश्न उरला की नेमकं या भरती प्रक्रियेविषयी आता आम्हाला माहिती सांगा. माझ्या मित्रांनो एक एक मुद्दा आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिली गोष्ट इथं पात्रता काय आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बोलणार आहे पेपरवर. याच्यानंतर आपल्याला बोलायचं आहे पगारावर, ठीक आहे. पात्रताविषयी सांगायचं झालं तर साधारणतः 4थी 5 असते, पण अजून अधिकृतरित्या जाहिरात जिल्ह्यावाईज प्रसिद्ध झालेली नाही. फक्त इतकं प्रसिद्ध झालेलं आहे की जिल्ह्यात इतक्या जागा रिक्त आहे. त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या सज्जाला, तलाठीच्या कार्यालयाला सज्जा म्हणतो ना आपण, त्या कोणत्या सज्जामध्ये आपण किती जागा रिक्त आहेत ते अजून सध्या आलेले नाही. ते जिल्ह्यावाईज येणार आहे त्यावेळेस माहीत पडेल. माझे मित्रांनो साधारणतः 4थी पास असते व माझे मित्रांनो किंवा 10वी पासही असू शकते, पण अधिकृतरित्या आलेलं नाही. मला तरी असं वाटते स्पर्धा परीक्षेतला तयारी करणारा प्रत्येक पोरगा हा 4थी आणि 10वी पास झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला पात्रतेच्या संदर्भात अडचण नसते. दुसरी महत्त्वाची पात्रता कोणती आहे माहिती आहे का माझ्या मित्रांनो? तो त्या गावचा रहिवासी पाहिजे. तो त्या गावचा रहिवासी पाहिजे. एवढं क्लिअर करायचं. त्यानंतर हे तुम्हाला कोणी सांगणार नाही सांगणार, तो त्या गावचा रहिवासी पाहिजे. ठीक आहे. आता याच्यासाठी जो पेपर असतो, तो असतो मराठी. ठीक आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान आपण ज्याला जी-के, जी-एस म्हणतो. त्यानंतर असतो माझे मित्रांनो सामान्य ज्ञान, गणित. ठीक आहे. आणि एक असते जिल्हा विशेष. तुम्ही ज्या जिल्ह्यातून अर्ज करून राहिले, त्या जिल्ह्याविशेष माहिती तुम्हाला तिथं सांगायची राहील. एवढं झालं क्लिअर? आता या व्यतिरिक्त तुम्हाला पगार किती मिळतो? तर पगार साधारणतः ₹15,000 राहतो. किती? ₹15,000. तुम्ही म्हणसाल मग 15,000 मग त्याच्यात एच-आर-ए आला काय बापा? टी-ए आला काय? डी-ए आला का? नाही. ₹1,500 फिक्स आहे. ठीक आहे. पण प्रमोशन होते. हे लक्षात ठेवा. पूर्ण वेळ काम करणार आहेत त्याचं प्रमोशन होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच काय, तलाठ्याला, पटवाऱ्याला, पांडेबुवाला, रावसाहेबला सगळ्याचं नाव एकच आहे. काही दिवसापूर्वी आपण अर्ज केलेला होता. कशाचा? तलाट्याचा. एम-पी-एस-सी गट क मार्फत त्यांच्या कामामध्ये मदत करणारे हे कोतवाल म्हणजेच महसूल सेवक माझे मित्रांनो गावातील ग्रामनोकर आहेत.
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, 4थी किंवा 10वी पात्रता असेल, ₹15,000 पेमेंट असेल, याच्यासाठी पगार घेतला जाईल. भरती ही जिल्हा लेव्हलवर होणार आहे. जिल्हा निवड समिती कन्फर्म करणार आहे. म्हणजेच असं म्हणू शकतो, दिवाळीत बल्ले-बल्ले आहे आपली. कसं आहे, भरपूर लोकं नाराज होऊ शकतात. त्यांच्या गावात जागाच नसावी. म्हणजे त्याला मी कदाचित सगळे लोकं हे सांगून राहिले, का पात्रता 4थी 10वी आहे, पण पात्रतामध्ये साधारणतः असं सुद्धा असेल त्या गावचा तो रहिवासी पाहिजे. तुमच्या गावात जागा येते का? त्यावरती आपण पाहणार आहोत. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय? तुम्ही जो काही अभ्यास करता, तोच अभ्यासक्रम इथं कामाचा असणार आहे. संपूर्ण 36 जिल्ह्याविषयी माहिती आपण इथं घेण्याचा प्रयत्न करू. एका मुंबई शहराची घेतली नाही, पण मुंबई शहर उपनगरासाठी आपल्याला मुंबई शहर, उपनगर दोन्ही घ्यावं लागेल ना. कारण सामान्यांमध्ये सुद्धा विचारलं जाईल. सर्व माहिती सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण कव्हर करून घेऊ आणि सोबतच माझ्या मित्रांनो, तुम्ही म्हणसाल तर तुम्ही म्हणसाल तर आपण एक बॅच आणण्याच्या सुद्धा तयारी बॅच सुद्धा आणू तुम्ही म्हणसाल तर. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसा मेसेज करा का बॅच आणावा बा आणि आपण महाराष्ट्रातल्या सर्वात कमी दरामध्ये लाईव्ह बॅच आणणार आहे आणि सर्व विषयाची आणणार आहे. मराठी, सामान्य ज्ञान, गणित आणि जिल्हा विषयची बॅच आणणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही माझ्या मित्रांनो तसा मेसेज करा. लवकरात लवकर आपल्याला तशा प्रकारची बॅचसुद्धा आणता येईल. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, भरती प्रक्रियेची जाहिरात कधी निघणार? माझ्या मित्रांनो, जाहिरात होऊ शकते पुढच्या वीकमध्ये किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाहायला भेटू शकते. ओके. अजून तारीख आलेली नाही. मी अंतर्यामी नाही. मी तुम्हाला सांगून राहिलो, माझा तो प्राथमिक अंदाज आहे. मी काही डायरेक्ट वरच्या ऑफिसमध्ये काम करत नाही. ओके. तुमच्याचपैकी एक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कारण की लोकं व्हिडिओची माहिती सांगणाऱ्या लोकाला लय महत्त्वाची माहिती होईल असं काही नसते. पेपरमध्ये येते ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. नंबर 1. आता हे झालं. तर माझे मित्रांनो, हे 2912 वरती टार्गेट असू द्या. शेवटी नोकरी महत्त्वाची आहे. कुठली तरी छोटीशी सुरुवात असते आणि ते पर्मनंट नोकरी आहे आणि खास करून ₹15,000 जरी पेमेंट भेटलं तर प्रमोशन होते आणि त्या व्यतिरिक्त आपण त्या व्यतिरिक्त थोडेसे आपली स्पर्धा परीक्षा तयारीला काहीतरी आपण आर्थिक म्हणजे तडजोड म्हणतो, ते सुरुवात उपलब्ध होऊ शकते. तर बॅचच्या संदर्भात तुम्हाला लवकरच मी माहिती देईल आणि त्या पद्धतीच्या तुम्ही कमेंट्स करा माझ्या मित्रांनो. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. महसूल सेवक म्हणजेच कोतवाल भरतीच्या संदर्भात कुठलीही अपडेट्स आल्या नक्की आम्ही आपणापर्यंत थँक यू सो